मित्रांनो ह्या अशा पद्धतीने आपण प्रॉपर सेटअप केलाय आणि छोटूच्या हातात छान आंबा दिलाय तर ते बघा खेळते. खाऊन बघ ना, खाऊन बघ की बघा अशी टेस्ट लागते किती छान छान. तर पिल्लू आंबा खातंय बघा कसं खातंय. गोडगोड आहे. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो मित्रांनो. आणि खूप मित्रांनो आपल्याला डेकोरेशनसाठी काय लागणार आहे, आंब्याचे टहाळे लागणार आहे. सो आपण आंब्याच्या झाडाखाली आलोय आणि मस्त ताजे ताजे आंब्याचे टहाळे काढणार आहे. मित्रांनो भरपूर असे आंब्याचे टहाळे काढले. हे बघा तो मँगो आणायला आलोय. तर डेकोरेशनसाठी आपल्याला हा जो काय आपला डेकोरेशनचा सेट आपण करतोय त्याला मँगो लागणार आहे. सो आपण भरपूर असे मँगो आणायला आलोय. तर वजन बघूया आपण आता. हा बघा एकच आंबा अर्धा किलोचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज. आज छानपैकी आपण आपल्या बाळाचं जे आता सध्या मँगो सीझन चालू आहे. सो आपण बाळाचं डेकोरेशन करतो जे प्रत्येक महिन्याला प्रत्येक आई वडील करत असतात. सो आपण पण एक फॅमिली मेंबर्सच्या नात्याने एक छान असं सुंदर डेकोरेशन करणार. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना वगैरे किंवा आपल्या नातलागांमध्ये जर कोण लहान बाळ असेल त्याच्यासाठी ही आयडियाची कन्सेप्ट मी नक्कीच तुम्हाला शेअर करणार आहे. तर मित्रांनो बघा आज मी आंब्याचे टहाळे आणले ते खूप सारे. तर त्याचा उपयोग करून आणि माझा मित्र भावेश आहे तो मदतीला आला आहे. सो आम्ही दोघं आता हे मस्त डेकोरेशनची तयारी करतोय. आई साहेब आहे तिकडून काहीतरी टोपलं काढताय आणि भरपूर अशी पानं आहे केली. आतापर्यंत जर बघितलं नाही इथपर्यंत काम झालंय. आताच ह्या आंब्याच्या टहाळ्यांचा उपयोग करून आपण एक एक पान काढलं आणि मस्त अशा पद्धतीने आपण त्याचं बनवलंय मँगो टाइम. तर आता पुढली तयारी करूया. आपण असे टहाळे घेऊया आणि ते मस्तपैकी आता आपण टोपलं सजवणार आहे. टोपल्याची तयारी. टोपलं कुठे भावेश? हे बरं छोटू जर बघितलं तर इथं मस्त असा बसलाय. छोटू म्हणून काय चाललंय यांचं, काय चाललंय. आणि बाहेर जर बघितलं ना तर बाहेर असा प्रचंड पाऊस चालू आहे बेकार असा. हे बघा भयान असा पाऊस चाललाय एकदम भयान. विजा वारा आणि पाऊस आणि आज नाही बघा आता मस्तपैकी तयारी चालली आहे. तर टोपलं आले, टोपल्याला सजावट केली. भावेश टोपलं दिसलं पाहिजे आपल्याला असं. आपण तिथे हातात नको लावायला ना, काळजी तर घ्यावं लागेल. बरं आता माईक आहे, तुला बोलायचंय का? माईक आहे तो बोलणारच का तू? स्वस्तिक दादा काय करतोय आपण? काय करतोय? बाळाला बसायचं नाही याच्यावरती. मित्रांनो पिल्लूला छान असं नवीन ड्रेस घालणार आहे आणि पिल्लू छान छान दिसणार. मग आमचं पिल्लू दिसणार छान छान. एकंदरीत असं झालं इथपर्यंत. याची तयारी पूर्ण असे मँगो सेटअप केलाय आपण. बसायला ठेवले बाळाला त्याच्यात आणि त्याच्यावर बाळाला बसवायचं. सगळ्या आंबा बाजूने राहणार सगळे मोठे छोटे आंबे आणि हा असं छान असं मँगो टाइम येणार. तर असं बॅकग्राऊंडला असं छान दिसतं. पिल्लूला आता आपण टोपलीत बसवलंय आणि छान असं शूटिंगची तयारी चालली आहे. बघा अशा पद्धतीने त्याच्या हातात एक छोटा मँगो दिलाय आजीने आणि आता अशा पद्धतीने आपण त्याचं प्रॉपर शूट करणार आहे. मित्रांनो ह्या अशा पद्धतीने आपण प्रॉपर सेटअप केलाय आणि छोटूच्या हातात छान आंबा दिलाय तर ते बघा खेळते. खाऊन बघ ना, खाऊन बघ की बघा अशी टेस्ट लागते किती छान छान. तर पिल्लू आंबा खातंय बघा कसं खातंय. पिल्लूला कसं अजून एवढं बसता येत नाही आमच्या, त्याच्यामुळे ते असं खातंय आंबा रेलून. ओके असं मस्त छान असं टोपली आहे. टोपलीमध्ये बाळाला बसवलंय आमसून छान आणि आंबा खायचा पिल्लूला. आंबा द्या आंबा. असे गोड गोड बघ खाऊन आतमध्ये बघ कसे गोड गोड आहे, गोड गोड बघ. अय्यो किती गोड गोड आहे. अशा पद्धतीने आपण करू शकतो मित्रांनो. आणि खूप सुंदर असा व्हिडिओ येतो. तो सिनेमॅटिक तुम्हाला थोडेसे व्हिडिओ दाखवून मी याच्यात. तर बघा एक छान असा सुंदर अशा पद्धतीने याचा व्हिडिओचा आनंद घ्या. आणि मित्रांनो आवडलं तर आपल्या नक्कीच सगळ्या सोयऱ्यांना आणि नातलागांना शेअर करा. ज्याच्या घरात लहान बाळ आहे त्यांना पाठवायला विसरू नका. चला पुन्हा भेटून ब्लॉग तोपर्यंत बाय बाय.